माझं प्रेम आजवर तुझ्यावर व्यक्त करू शकलो नाही. प्लीज प्लीज मला समजून घे. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम वाटणं ही स्वाभाविक भावना आहे आणि हे प्रेम व्यक्त करणं हा अधिकार आहे. नवरा म्हणून मी तुझ्याकडे कधीच पाहिलं नाही रे. पण समोरचा माणूस माझ्यावर विश्वास ठेवायला तयारच होत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, आपली विल पॉवर कमकुवत होऊ द्यायची नाही. सतत सतत एक लक्ष मनाशी ठेवायचं. आपलं ध्येय पूर्ण होणारच अशी खुणगाट एकदा मनाशी बांधली ना की अपयश कधीही येत नाही. देसाई सर खरंच खूप चांगले आहेत, पण कधी कधी त्यांची नजर काहीतरी वेगळंच सांगत असावी असं वाटतं. प्रिया, म्हणजे मला तसं अजून कन्फर्म नाहीये. असं जर काही असेल ना तर तू आजच्या आज जॉब सोड. काय म्हणतोय प्रियाचा परफॉर्मन्स? कामासाठी तिला उशिरापर्यंत थांबवलं ठेवतो. म्हणजे मासळी हळूहळू जाळ्यात सापडते तर. अरे करताना लाज वाटली नाही तुला? आता काय वाचा बसली काय? बोल, काय प्रकार काय आहे हा? तुझ्याकडे तो माणूस पाठवला होता ना, तो हिनी तुला अडकवायला हिनी पाठवला होता. म्हणजे माझ्याकडे जो पैसे घेऊन आला होता तो कृष्णाजी शानभाग? हा, काय? हो, काय वहिनी, वहिनी असं का केलं तो? मोनिका अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये. तुम्ही तिला वाटेल तसं बोललात आणि म्हणूनच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच तुमच्यावर सूड उगवण्यासाठी मी अरे बापरे शरद, अरे काय हे हे सगळं धक्कादायक आहे रे. काय बोलणार याच्यावर मी सांग. अरे नाही, तू बोलायचंच नाही काही. तू नाही बोलायचं, आता पोलिसांना बोलवायचं. नाही नाही नको, प्लीज तुम्ही असं काय करू नका. मी तुमची माफी मागते. असं काही करू नका तुम्ही. मी पदर पसरते तुमच्या समोर. क्या बात है, रडताना फार सुंदर दिसते. नाही सुधाकर, हिच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला अजिबात बळी पडू नकोस. तू बोलो रे, बोलो पोलिसांना, बोलो तू. प्लीज असं काही करू नका ना तुम्ही, प्लीज. एक मिनिट. नाही शरद, माझ्याच्याने नाही होणार. अरे वहिनी माफी मागतायत एवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी. पण एकच सांगतो वहिनी, जे केलं ते योग्य नाही केलं. हे प्रकरण फार चिघळलं नाही हे माझं सुदैव. नाहीतर आयुष्यभर जी तत्व मी प्राणपणानं जोपासली ती मातीमोल ठरली असती. एका अत्यंत प्रामाणिक आणि सच्च्या माणसाचा दुर्दैवी अकाली मृत्यू झाला असता आणि माझ्यावर विश्वास असलेल्या, माझ्यावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणाला, सच्चेपणाला मूठ माती दिली असती. वाईट वाटलं फार वहिनी, वाईट वाटलं. प्लीज आता एकच विनंती आहे तुम्हाला, आयुष्यात पुन्हा कधीही कुणाशीही अशा क्रूरपणे वागू नका प्लीज. हात जोडून विनंती आहे. देव तुम्हाला सुबुद्धी देवो. मोनिका शुद्धीवर येऊ दे. मी तुम्हाला लटकवणार सुधाकर पंडित.
कोण आपण? हां हॅलो मी कुणाल. मोनिकाचा मित्र कुणाल. आपण? मी ज्योती, मोनिकाची फ्रेंड. ओ ज्योती सुधाकर पंडित ना. मोनिकानी बरंच सांगितलं होतं तुमच्याबद्दल आणि तिने जसं सांगितलं तशाच तुम्ही आहात. मोनिकाला कधीपासून ओळख? हां मी खूप जुना मित्र आहे मोनिकाचा. काय करता आपण? हां मी आय एम बिझनेसमॅन. आपण काय करता ज्योती? नाही, सध्या तरी काही करत नाहीये, नोकरीच्या शोधामध्ये आहे. नोकरीच्या शोधात? मी काही मदत करू शकतो का? नाही, वाटलं तर सांगेन मी. थँक्स. ओके. हे काय? माझा फोटो आणि इथे? हां फोटो बघू. अरे हो हां तुमचाच फोटो. तुम्ही मोनिकाच्या मैत्रीण ना, म्हणून एखाद वेळेस. मोनिकाने? फार वेळ झाला, मला निघायला हवं, महत्त्वाची मीटिंग आहे. सॉरी. मला तुम्हाला परत भेटायला आवडेल. ओके गुड डे. बाय. हाय. ये बस. का रे, एवढं टेन्शन मध्ये का दिसतोयस? नाही कुठे आहे, मी घाबरलेलो नाहीये. नक्की ना? हो हो बघ, मम्मी पप्पा प्रश्न विचारते, एकदम कॉन्फिडन्सली उत्तर दे. हो हा हो. ओके ना? कोण आलाय का मागणी? पप्पांना सांग हा आलाय म्हणून. हो बस, मी आले. हो हो. कशा आहात आई तुम्ही? ठीक आहे. डोक्याला ताप नुसता. नमस्कार, मी अविनाश. हां हा अविनाश, बस बस. कसा आहेस तू? ठीक आहे. तुम्ही कसे आहात? फॉर्मॅलिटीज नको आहेत, आपण डायरेक्ट विषयावर बोलूया. तर अविनाश ना तू? नाही, नाव हेच ना तुझं, अविनाश? नाही, तुझ्याबद्दल सगळी माहिती मिळाली आहे मला. म्हणजे माझी मिसेस आणि माझी मुलगी तुमच्या घरी मागे येऊन गेल्या. त्यामुळे तुमच्या फॅमिलीची इत्तमभूत माहिती मला मिळालेली आहे. तर अविनाश, तू आमचा जावई होण्यालायक आहेस. पप्पा? नाही, मी त्याची लायकी वगैरे काढलेली नाहीये, त्यामुळे डोंट इंटरप्ट मी बोलतो त्याच्याशी.
तू लायक आहेस किंवा नाहीस असं नको म्हणूया अगोदर आपण. तू पात्र आहेस की नाही असं म्हणूया अगोदर. तर अविनाश, आमचा जावई होण्याची किमान पात्रता त्या तरुणाची ही आहे की तो स्वतःच्या पायावर उभा असायला हवा. माझी मुलगी खूप लाडात वाढलेली आहे, त्यामुळे तिच्या गरजा पूर्ण करण्याची कॅपॅसिटी त्या तरुणामध्ये असायलाच हवी. त्यासाठी किमान भरमसाठ पगाराची त्याच्याकडे नोकरी असायला हवी किंवा त्याचा बिझनेस असायलाच हवा. असं काय आहे तुझ्याकडे? मी जॉब शोधतोय. अच्छा. अविनाश, फार चांगले संस्कार झाले तुझ्यावर असं आमची माधुरी म्हणत होती. नोकरीच्या अगोदरच छोकरी शोधलीस, हे संस्कार झाले का रे तुझे? तसं नाहीये. मग कसं आहे? काय? म्हणजे जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी जॉब करत होतो, पण काही कारणास्तव मी जॉब सोडला. का सुटला? माझे साहेब मला हिशोबात गफलत करून क्लायंटना टॅक्स बुडवण्यात मदत करायला सांगत होते. मी नाही केलं, कारण माझ्या तत्वात बसणारं नव्हतं ते, म्हणून मी जॉब सोडला. ओके. म्हणजे अविनाश, तुझं शिक्षण अकाउंट्सचं, त्यामुळे असे जॉब तुला स्वीकारावेच लागणार. आणि जर तू जॉब स्वीकारणार नसशील, जर तू पैसा कमावणार नसशील, तर तू मग माझ्या मुलीचा सांभाळ कसा करणार आहेस? बघ, तू तू माझ्या मुलीशी लग्न करण्याची स्वप्न बघतोयस? तसं नाहीये. मी प्रयत्न करतोय. नक्कीच मला चांगला जॉब मिळेलच ना. हो, मी देतो ना जॉब. हो, मी देतो जॉब. तयार आहेस? पप्पा, म्हणजे तुम्ही मला तुमच्या वशिलेने जॉब मिळवून देणार? अरे वशिल्याने का होईना, तुला नोकरी मिळते ना. मला जरा विचार करायला वेळ द्या ना. दिला दिला वेळ दिला, हवा तेवढा वेळ दिला. मग काय सागर साहेब, तुम्ही आता मोठे सिंगर होणार. अरे अजून वेळ आहे. कॉम्पिटिशन केवढी आहे? ही गाण्याची कॉम्पिटिशन आहे की अडथळ्यांची हेच कळत नाहीये मला. पण हे अडथळे दूर करून तू एक ना एक दिवस मोठा गायक होशील सागर. तेव्हा ओळख ठेवा आमची. बस काय यार, तुम्हाला विसरीन का मी? अरे कितीही मोठा सिंगर झालो ना, तरी माझे पाय नेहमी जमिनीवरच राहणार आहेत याची खात्री. तसं नाही रे, तुझे पाय जमिनीवरच असणार आहे. पण या म्युझिक स्टुडिओ मधून त्या म्युझिक स्टुडिओ मध्ये सकाळ संध्याकाळ रात्री कधी फोन केला तर म्हणशील रेकॉर्डिंग करतोय, बिझी आहे. नाही यार, तुम्हाला असं कधीही करणार नाही मी. हे बघ सागर, तू आमच्यासाठी वेळ नाही काढलास ना तरीही चालेल. फक्त तू मोठा हो यार, तुला उत्तुंग शिखरावर पोहोचलेला आम्हाला बघायचं आहे. बस. थँक्स. तो इस बात पर अदरक वाली चाय हो जाए. मामा 3 चहा आलो घालून. पप्पा. 啊 पप्पा. 啊 पप्पा. 啊 पप्पा. 啊 पप्पा.
डॉक्टर रिलॅक्स बेटा, तुम्ही हिच्या शेजारी बसा. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. हां, इन्स्पेक्टर सरपोतदार बोलतोय. आपण कोण? मी डॉक्टर नाडकर्णी बोलतोय. अच्छा, बोला. मोनिका नार्वेकर शुद्धीवर आली आहे, तुम्ही तिची जबानी घेऊ शकता. शुद्धीवर आली आहे? ठीक आहे, लवकरच पोचतो मी तिकडे. ओके. ये ना म्हणजे ती आहे, घाबरू नकोस, कुणी नाहीये. बस. आय एम सॉरी, काल मी पळून गेलो होतो. अहो, मी खूप घाबरून गेलो होतो. मोनिकाच्या डॅडींनी पोलिसांचं नाव काढलं आणि हे बघ, आता घाबरू नकोस, प्रकरण सॉल्व्ह झालेलं आहे. आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. व्हॉट? हो, म्हणजे मला माफी मागावी लागली. माफी? कोणाची? सुधाकर पंडितांची. आय मीन, ते मोनिकाच्या पप्पांचे मित्र आहेत. व्हॉट? हो, आणि मी जर का माफी मागितली नसती तर ते पोलिसात कंप्लेंट करणार होते. हो, पण हे मॅटर आत्ता सॉल्व्ह झालंय ना? हो, सध्या तरी. पण मोनिका शुद्धीवर येईपर्यंत आपल्याला आता काही करता येणार नाही. एक्सक्यूज मी. हॅलो. हां, हॅलो, मी डॉक्टर नाडकर्णी बोलतोय. हां, बोला डॉक्टर साहेब. हां मॅडम, मोनिका शुद्धीवर आली आहे. काय? मोनिका शुद्धीवर आली? गुड. आज मी माधुरीच्या घरी गेलो होतो. जे काही असेल ना ते मोकळेपणाने सांग. सध्याच्या परिस्थितीत मी तिच्याशी लग्न करूच शकत नाही. म्हणजे तुमच्या लग्नाविषयी बोलणी करायला बोलावलं होतं त्याने? हो, तर मिस मोनिका, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच घराच्या खिडकीतून खाली पडून जखमी झाला, ते खरं आहे का? इन्स्पेक्टर, मी स्वतःच उडी घेतली. हा गुरु कोणत्याही स्वरूपात आपल्याकडून गुरुदक्षिणा मागू शकतो. देशील ना? काय द्यायचं मी? सध्या तरी मी तुझ्याकडनं काहीच मागत नाही. मला नाही वाटत तो ही ऑफर स्वीकारेल, कारण इन्फ्लुएन्सने मिळवलेली नोकरी म्हणजे त्याच्या सोकॉल्ड तत्वात बसणार नाही ना. पण मला असं वाटतं की तो ही ऑफर स्वीकारेल. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे, तुझी इंडियन आयकॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कॉंग्रॅट्स. अशी आनंदाची बातमी मी सुद्धा देऊ शकलो असतो तर. ज्या दिवशी तू अशी बातमी देशील ना, तो दिवस सुद्धा असाच आनंदाचा असेल आणि विशेष असेल. बालवयाची